अंधार पडला की जग शांत होतं असं आपल्याला वाटतं, पण याच अंधारात काही गोष्टी जाग्या होतात. नमस्कार. आजपासून एका नवीन भयावह प्रवासासाठी तयार रहा. रात्र भयकथेची. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील अशा काही सत्य घटना आणि अनुभव जे कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. ही एक काल्पनिक कथा आहे. यातील सर्व पात्रे आणि घटना लेखकाच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा भीती पसरवणे नसून केवळ मनोरंजन करणे हा आहे. कोकणातल्या निर्जन समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी चुकूनही जाऊ नका. काय होतं जेव्हा तुम्ही ज्यांना जिवंत समजता ते प्रत्यक्षात आत्मे असतात. 3 मित्रांची एक छोटीशी चूक त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र कशी ठरली. आजच्या कथेचे नाव आहे समुद्राचे देणे. कथेचे लेखक आहेत प्रतीक. रात्रीचे 11:30 वाजले होते. मुंबईच्या धावपळीतून सुटून वैभव, शशांक आणि अनुराग कोकणच्या निवांत निसर्गात आले होते. पण निसर्ग जितका शांत दिसत होता तितकाच तो भयानकही होता. वैभव गाडी चालवत होता आणि शशांक खिडकी बाहेरच्या घनदाट झाडीकडे पाहत होता. अरे वैभव, या रस्त्यावर साधी एक सायकल पण दिसत नाहीये रे. आपण नक्की बरोबर चाललोय ना? शशांकनं विचारले. हो रे, गुगल मॅप्स तर हेच सांगते. आणि खरं सांगू का, अशाच निर्जन वाटांवरून जाण्यात खरी मजा आहे. वैभव हसून म्हणाला. गाडीचा वेग वाढला होता. चहूबाजूला फक्त रातकिड्यांचा आवाज आणि गाडीच्या इंजिनाची घरघर होती. रस्ता वळणावळणाचा होता आणि दोन्ही बाजूंनी माडाची झाडे जणू त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होती. वैभवनं उत्साहाच्या भरात गाडी मुख्य रस्त्यावरून उतरवून थेट समुद्र किनाऱ्यावर नेली. काय करतोयस वैभव? अनुराग ओरडला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गाडीची चाके मऊ पांढऱ्या वाळूत शिरली आणि फिरू लागली. गाडी पुढे जाण्याऐवजी वाळूत अधिकच खाली रुतू लागली. शिट, गाडी अडकली, वैभव वैतागून म्हणाला. तिघेही खाली उतरले. वाळू खूपच मऊ होती. समुद्राच्या लाटांचा आवाज आता अधिक स्पष्ट ऐकू येत होता. भरती जवळ येत होती. त्यांनी टायरखाली दगड ठेवले, लाकडाच्या फळ्या टाकल्या, पण गाडी जागेवरून हलत नव्हती. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. भीती आता हळूहळू मनात घर करत होती. कोणीतरी मदतीला येईल का रे इथे? शशांकनं भीतीनं विचारले. तेवढ्यात लांबून एक पिवळसर प्रकाश त्यांच्याकडे येताना दिसला. एक आकृती धुक्यातून बाहेर आली. तो एक मध्यमवयीन माणूस होता. अंगात मळकट लेंगा जब्बा आणि हातात जुन्या प्रकारची लोखंडी टॉर्च. मदत हवी आहे? त्याचा आवाज थंड आणि स्पष्ट होता. हो काका, प्लीज मदत करा ना, वैभव म्हणाला. त्या माणसानं काहीही न बोलता गाडीला हात लावला. त्यानं धक्का द्यायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतका वेळ न हलणारी गाडी चिखलातून वर आली. पण त्याच क्षणी वारा जोरात वाहू लागला. पाण्याचा आवाज इतका वाढला की जणू आकाश फाटतंय असं वाटलं. एक डोंगर एवढी उंच लाट त्यांच्या दिशेनं आली. पळा, वैभव ओरडला. तिघेही जीवाच्या आकांतानं किनाऱ्याकडे पळाले. मागे वळून पाहिलं तर तिथे ना गाडी होती ना तो माणूस. तिघेही धावत जवळच्या जंगलात शिरले. तिथे त्यांना एक कौलारू घर दिसलं. दारावर थाप मारताच एका सुंदर पण काहीशा फिक्कट चेहऱ्याच्या मुलीनं दार उघडलं. तिचं नाव सविता होतं. या पाहुणे, बाबांनी हे घर तुमच्यासाठीच सजवलंय. ती हसून म्हणाली. तिचं हसणं कसं तरीच होतं. घरात गेल्यावर तिनं चहा दिला. पण तुमची टॉर्च कुठे आहे? बाबांची टॉर्च नेहमी इथेच असते. तिनं कोपऱ्यातल्या रिकाम्या जागेकडे निर्देश करत विचारले. तिथे बसल्यावर अनुरागला जाणवलं की भिंतीवरचे फोटो जुने आणि विदीर्ण झाले आहेत. सविता सतत कोणाशी तरी हवेत बोलत होती. काय झालं? जंगली प्राणी आले का बाहेर? ती अचानक खिडकी बाहेर बघत ओरडली. वैभवला आता तिथून पळून जावंसं वाटत होतं. सविता त्यांना अडवत होती. बाहेर जाऊ नका, समुद्र अजून शांत झालेला नाही. सकाळ झाली.
तिघेही घराबाहेर पडले आणि किनाऱ्यावर आले. तिथे त्यांची गाडी निम्मी वाळूत काढलेली दिसली. त्याच वेळी सविताचे वडील तिथे आले. तुम्ही इकडे कसे आलात? वडिलांनी आश्चर्यानं विचारले. तेवढ्यात सविता पण तिथे आली आणि वडिलांना बिलकुल रडू लागली. बाबा, काल रात्री हे तिघे लाटेत वाहून गेले. मी त्यांना वाचवू शकले नाही. वडिलांना धक्का बसला. ते समोर उभे असलेल्या वैभव आणि त्याच्या मित्रांकडे बघून म्हणाले, बाळा, काय बोलतेस तू? यांनीच तर तुला काल रात्री बेशुद्ध अवस्थेत वाचवून घरी आणलंय. वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते दूध हाणण्याच्या बहाण्यानं किनाऱ्यावर जिथे पोलीस होते तिथे गेले. किनाऱ्यावर क्रेननं जेव्हा गाडी बाहेर काढली तेव्हा वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. गाडीच्या आत 3 मृतदेह होते. वैभव, शशांक आणि अनुराग. त्यांचे चेहरे निळे पडले होते आणि डोळे अजूनही भीतीने फाटलेले होते. वडील धावत घराकडे गेले. घरात शिरताच त्यांना दिसलं की सविता 3 रिकाम्या खुर्च्यांसमोर बसली आहे. टेबलावर चहाचे 3 वाफाळलेले कप ठेवलेले होते. ती कुणाशी तरी हसत गप्पा मारत होती. बाबा, माझा भाऊ आलाय. सविता शून्यात बघत म्हणाली. मी त्याचा जीव वाचवला ना, म्हणून तो आता कायम आपल्याकडेच राहणार. तो नेहमी माझे रक्षण करेल. बाहेर समुद्राच्या लाटा पुन्हा उंच उडू लागल्या होत्या. जणू काही समुद्राने रात्री दिलेला जीव सकाळी व्याजासकट परत मागून घेतला होता. आजही त्या निर्जन किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी कोणाला गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश दिसतो, तर कोणाला त्या जुन्या पडक्या घरातून हसण्याचे आवाज ऐकू येतात. स्थानिक लोक म्हणतात की समुद्र आपलं देणं कधीच सोडत नाही, मग तो जीव असो किंवा आत्मा. लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाताना सावधान राहा, कारण समुद्र कोणाची वाट बघत असेल हे कोणालाच ठाऊक नसतं. तुमच्याकडेही अशी एखादी कथा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि थरारक भयकथांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नवीन भयकथेसह. तोपर्यंत सावध रहा, कारण रात्र अजून संपलेली नाही. शुभरात्री.